नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय. मी एक दारुडा आहे. केवळ परमेश्वराची कृपा आहे, त्याच्यामुळे आज काही दारू पिलो नाही आणि चांगला गेला दिवस. मी इथे आलो, माझा अनुभव शेअर करायला आलोय खरं तर. कारण दुसऱ्याला शिकवण्यासाठी जी अक्कल लागते ती माझ्याकडे नाही. हे नक्की हे अल्कोहोलिक अनोनिमसच्या वर्गामध्ये गेल्यानंतर कळलं की मला अक्कल शिकायची गरज आहे. आणि मी हे अनुभव माझे वारंवार सगळीकडे जाऊन सांगतो. ज्यांनी दारू पिलेली नाही त्याला सांगायची काही गरज नाही माझे अनुभव, पण मी सर्व दारुड्या मित्रांना माझे अनुभव सांगतो. कारण ते मी विसरू नये म्हणून सांगतो. कारण मला काय चांगलं गुडी गोष्टी असतात ना, त्या लक्षात राहतात. अल्कोहोलिक अनोनिमसने मला सांगितलं की मला जो बसलेला मार आहे तो जर मी लक्षात ठेवला तर मी दारू पिणार नाही. ही गोष्ट प्रामुख्याने मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या वर्गात कळाली. कारण दारूनी जो दिलेला आनंद होता तो मी वारंवार लक्षात ठेवला होता की मी दारू पिऊन डान्स केलेला आहे. मी इथे सगळ्यांसमोर बोलतोय असं मला बोलता यायचं नाही. मला एक कॉम्प्लेक्स होता. मी वर्गामध्ये ना समोर उभं राहून कधी कविता म्हणली नाही, कुठल्या शाळेतल्या नाट्यस्पर्धेत भाग घेतला नाही, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही. कारण माझ्या मनामध्ये एक कॉम्प्लेक्स होता. आणि जेव्हा मी सुरुवातीला दारू प्यायचो कॉलेजमध्ये असताना मित्रांमध्ये, म्हणजे मी वयाच्या 40-42 वर्षापर्यंत अधनंमधनं दारू प्यायला जमलं मला. म्हणजे मी तोपर्यंत काय अगदी रोज पिणारा दारुडा होतो असं नव्हतं. मला नकारसुद्धा देता यायचा. मी गुरुवारी उपास करायचो आणि त्या दिवशी एखाद्या मित्राचा वाढदिवस असला ना तर मी नाही प्यायचो दारू. मी म्हणायचो आज माझा उपास आहे. म्हणजे समोर दारू असताना सुद्धा मी नकार दिलेला आहे. मला दारूच्या बाटलीचं बूच लावता यायचं 40-42व्या वर्षापर्यंत. म्हणजे प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. कोण 25व्या वर्षी दारुडा झाला असेल, पण ज्याचा त्याचा वेगळा हे पॅटर्न. आणि दारूने मला आनंद दिला. मी दारू पिल्यानंतर लग्नाच्या वरातीत नाचू शकायचो. मी 4 जणांमध्ये मिसळू शकायचो. मला एक कॉन्फिडन्स यायचा. आणि मला असं वाटायचं की हे सुंदर द्रव्य आहे राव, लोक उगाच नावं ठेवतात याला. हे पिल्यानंतर माझी एक कॉन्फिडन्स लेवल आहे ना मस्त होते. एक हाय असं तो हाय द्यायची ती. अधनंमधनं मी ती प्यायचो त्यावेळेला ते मला असं बरं वाटायचं. पण काय घडलं असं की मी रोज पिणारा दारुडा झालो. माझ्या व्यवसायात नुकसान झालं. माझी बायको भांडत होती म्हणून दारुडा झालो का, म्हणजे अनेक प्रश्न होते. पण मी एक 42-43व्या वर्षी रोज एक क्वार्टर प्यायला लागलो. मला एका कामामध्ये नुकसान झाल्यानंतर आणि मग ती वाढत गेली आणि मग मला मागं वळता आलं नाही. मी अनेकदा विचार करायचो यार दारूपासून लांब राहू, हा प्रयत्न करायचो मी, पण मला ते जमायचं नाही. रादर ज्या दिवशी मी ठरवायचो ना की आज नको प्यायला, त्या दिवशी दुप्पट पिलेली असायची. हा माझा अनुभव आहे. आणि खरं तर चांगला व्यवसाय होता माझा, मस्त एकदम. माझ्या वडिलांनी जो चालू केलेला व्यवसाय आहे ना तोच मी करत होतो. 15-17 कामगार होते. म्हणजे मी माझी प्रौढी नाही सांगत, जी परिस्थिती होती ती सांगतो. आणि चांगला अगदी मन लावून करायचं व्यवसाय. मग लावून करायला लागल्यावर गेला व्यवसाय. काय याच्यामध्ये काय असं घडलं की मन लावून ते मग लावून व्यवसाय करण्यामध्ये हा माझा स्वभाव दोष आहे. हे मला कळत नव्हतं. मी मगाशी म्हणलं तसं की माझा जन्म इतरांना अक्कल शिकवण्यासाठी आहे असा माझा समज होता. आणि ती माझ्यापाशी नव्हती. मी इतरांच्या चुका काढत होतो, भांडत होतो, व्यवसाय करत होतो, मी शहाणा आहे असं समजत होतो. ही परिस्थिती असताना माझ्या व्यवसायामध्ये माझं नुकसान झालं. आणि मग मी रोज प्यायला लागलो. ते नुकसान मला भरून काढता येईना. माझ्या मागे सावकारला चालू झाले. 2-2, 3-3 सावकारांकडनं मी पैसे घेतले. मग मला सावकारांचे फोन यायचे. कारण भरपूर जणांकडनं पैसे घेतले त्यामुळे दर 2-3 दिवसाआड कुठल्या तरी सावकाराचा फोन यायचा, अरे संजय उद्या तारीख आहे तुझी. आणि मी वैतागायचे यार. आणि मला मग ते वर्तमान नकोसं झालं. मी घालवलेला व्यवसाय, मी सावकारांचं देणं होतो, मी रॉ मटेरियलवाल्यांचं देणं होतो, मी कामगारांचं देणं होतो. आणि सतत मला कोण ना कोणतरी ह्या गोष्टीसाठी टोकायचं. माझी बायको माझ्याशी भांडायची. मग मी दारू पिऊन यायचो, मग परत भांडायचो. मग मला कळायचं नाही की मी पिल्यामुळं भांडणं होतात का त्या भांडणामुळे मी पितो, ही परिस्थिती झाली होती. पण मी प्यायचो दररोज हे नक्की होतं. मला आठवेल तसं मी पित होतो. सकाळपासून पित होतो. पैसे असले की पित होतो. उतरल्यावर परत प्यायला जायचं. मग ह्याला काय हे नव्हतं की मी आज 3 क्वार्टर पिल्या, 5 पिल्या का 1 पिली. जर 1 चुकून पिली असेल एखाद दिवस तर त्या दिवशी माझी कुठं सोय झाली नाही पैशाची. कारण बँक्रप्सी झालेलीच होती माझी. आर्थिक आपल्या इथे जे आजारामध्ये सांगतात तसं ती स्पिरिच्युअल बँक्रप्सी होती, तशी आर्थिकही झालेली होती. माझ्या घरच्यांनी मला पैसे देणं बंद केलेलं होतं. आणि एखाद दिवस मला अजिबातच पैसे मिळाले नाहीत. आज तर मी दारू पिलेलंही नाही असंही घडलेलं आहे. पण तो एक दिवस मला 1 महिन्यासारखा वाटायचा. ही परिस्थिती माझी झालेली. ही का झाली होती, कशी झाली होती, इतरांना दोष देत होतो.
पण ज्या वेळेला अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या वर्गात गेलो ना, त्यावेळेला कळलं की ही परिस्थिती मी ओढवून आणलेली होती. म्हणजे अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा मेसेज मला 8 वर्षापूर्वी ज्या वेळेला मला मिळाला आणि सांगितलं, ज्या मॉन बी म्हणून आहेत त्यांनी मला हा मेसेज दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की चमत्कार घडतात, तुझ्या आयुष्यामध्ये घडेल जर तू येत राहिला तर. आणि माझा चमत्कार ह्या गोष्टीवर विश्वास होता का नव्हता? चमत्कार होतात. माझ्या बाबतीत झाला होता. माझं चांगल्याचं वाईट झालं होतं. हा चमत्कारच होता की कधी माझं वाईट होईल असं मला वाटलंच नव्हतं. त्यामुळे तो चमत्कारच होता की चांगल्याचं वाईट झालं होतं. म्हटलं आता कुठला वेगळा चमत्कार होणार. पण मी गेलो विश्वास ठेवून, त्या वर्गामध्ये जात राहिलो आणि तिथल्या बांधवांचं ऐकत राहिलो. आणि तिथे मला एक सांगण्यात आलं, मला तिथं कोणी सल्ला दिला नाही, दारू पिऊ नको म्हणलं नाही. ते म्हणले तू इथं ये, नियमित बसत जा, 90 दिवस 90 मीटिंग कर आणि तुला कळेल, तुझ्या चुका तू शोधायच्या आहेत. मला हे स्वातंत्र्य मिळालं होतं. आजच्या डेली रिफ्लेक्शनमध्ये जे सांगितलं आहे ना, ते स्वातंत्र्य मला त्या वर्गामध्ये मिळालं. कोणी पिऊ नको सांगितलं नाही. मी विचारलं, म्हटलं का दारू पिऊन आलं तर चालतं का इथं? ते म्हटलं चालतं. मला खूप बरं वाटलं, पण म्हणले तसंच करायला पाहिजे असं काही नाही म्हणले. न पिता आलास तर तुला चांगल्या पद्धतीने मीटिंग अटेंड करता येईल. आणि मग मी न पिता त्या वर्गामध्ये जायला लागलो आणि मला जी मुभा दिली होती त्याप्रमाणे मी ती शेअरिंग ऐकायला लागलो. सुरुवातीला एक 3 महिन्यानंतर मला असं वाटलं की यार ही मीटिंग आहे का नाही माझ्यासाठी खरोखर. कारण या इथे जे सांगतात की बायको सोडून गेली, माझी नव्हती गेली बायको सोडून. मला घरचे हाकलून देतात. मला घरच्यांनी हाकललेलं नव्हतं. माझा व्यवसाय चालू होता असा म्हणजे माझा भ्रम होता तो. पण यातलं काहीच झालेलं नव्हतं. मी चांगला शिकलेलो आहे, चांगल्या एरियामध्ये राहतो, पुण्यातल्या नारायणपेठेसारख्या एरियामध्ये राहतो. आणि मग ही मीटिंग आहे की नाही माझ्यासाठी असा काहीतरी एक मी ग्रह करून घेतला. आणि त्यावेळेला मी त्या मोहनरावांना विचारलं, म्हटलं मोहनराव मी येतोय मीटिंगला, 90 दिवस काय दारू पिलेलं नाही आहे. इथे येतोय त्याच्यामुळं काय का मला माहिती नाही, पण मी 90 दिवस दारू पिलेलं नाही. पण इथं जे बांधव सांगतायत ना त्यापैकी ना काय हे असं झालेलं नाही राव माझं. आता सावकार आहेत, हे आहे, धंदा गेला आहे, पण तो कधीही उभा राहील. बायको माझी काही गेलेलं नाही. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तू डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेला आहे का कधी? मी म्हटलं गेलो आहे, बऱ्याचदा गेलो आहे. मग तिथं तू काय घेतलंस? मी म्हटलं मला जे हवं होतं ते घेतलंस. म्हणलं आता त्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे की तुला नको असलेलं घेतोयस या वर्गामध्ये येऊन. तू अख्खा डिपार्टमेंटल स्टोअर घेतं की जे तुझं झालेलं नाही आहे ते तू घेऊन घरी जातोयस. या मीटिंगमध्ये आल्यानंतर तुझं जे घडलेलं आहे ते इथं शोधत नाही आहेस. हा तुझा प्रॉब्लेम दिसतोय म्हणले. मग मला शोधायची सुरुवात झाली की माझं झालेलं आहे काय. कारण तोपर्यंत जो माझा डिनायलचा पार्ट होता या आजाराचा की हे झालेलं नाही, ते झालेलं नाही, ते झालेलं नाही, तर माझं काय झालं आहे हे ज्या वेळेला मी विचार करायला लागलो त्यावेळेला खरा त्या कार्यक्रमाचा मला आनंद मिळायला लागला. मला माझी उकल व्हायला लागली आणि मनापासून दारूपासून लांब राहण्याचा जो प्रयत्न माझा जो होता, जो आजही करतो रोज सकाळी उठल्यानंतर, आज माझा प्रयत्नच आहे की आज लांब राहीन. आत्तापर्यंत तर जमलेलं आहे. आत्तापर्यंत जमलं आहे म्हणून मागची 7.5 वर्ष आजच्या दिवसाला जोडली गेली, अन्यथा ती जोडली गेली नसती. हा प्रयत्न चालू झाला. मग मी शोधायला लागलो. मला स्वतःला शोधण्याचा जो कार्यक्रम आहे तो शोधायला लागलो की माझ्यामध्ये फॉल्ट आहे आणि ते खूप आहे. पण मी आत्तापर्यंत सगळ्या लोकांची इन्व्हेंटरी घेतलेली, माझी कधीच घेतलेली नव्हती. म्हणून मला कळलं नाही की दारू हा माझा प्रॉब्लेम आहे. खरंच आहे का माझा स्वभाव दोष हा माझा प्रॉब्लेम आहे, माझं वर्तन प्रॉब्लेम आहे का माझे चुकीचे समज प्रॉब्लेम आहे. आणि ह्याची उकल त्या वर्गामध्ये गेल्यानंतर व्हायला लागली. काय झाली उकल? पहिली गोष्ट, मी खरंच बॅकग्राऊंड झालो होतो, व्यवसाय करण्याच्या लायकीचा राहिलेलो नव्हतो. याचं कारण असं की त्याला कारण माझे स्वभावदोष, ज्याला ते दारुडे स्वभावदोष म्हणतात, अहंकार, माझ्यातला काय जे असेल ते सगळे स्वभावदोष मला कारणीभूत होते. बायको माझी सोडून गेलेली नव्हती. ह्याचं कारण आहे ना, तिच्या माहेरची परिस्थिती अशी नव्हती की ती तिथे ॲकॉमोडेट होईल. त्यामुळं ती म्हणलीच होती की दगडापेक्षा वीट मऊ म्हणून ती राहिलेली होती. खरं सांगायला गेलं ती मनापासनं माझ्या लांब गेलेली होती. आमची मनं जुळत नव्हती. आम्ही बरोबर राहत होतो पण मनाने एकमेकांपासून दूर गेलेलो होतो. आणि बायको सोडून जाण्यापेक्षा हे सगळ्यात वाईट होतं. याची उकल मला त्या वर्गामध्ये झाली की बायको सोडून गेली तर काय नाहीच ना, पण रोज ती माझ्यासमोर आहे. महिने आम्ही एकमेकांशी बोललेलो नाही आणि कधी आमची भांडणं चालली तर 8-8, 10-10 दिवस आमची भांडणं चाललेली.
त्यामुळे काय त्या लग्नाला अर्थ नव्हता. म्हणजे ही परिस्थिती झालेली होती. माझा व्यवसाय घालवलेला होता, घरच्यांचा विश्वास घालवलेला होता, माझ्या स्वतःवरचा विश्वास गेलेला होता. आणि दारूने काय माझं काढून घेतलं असेल ना, पैसे जातात ते परत येतात. आले माझे 7.5 वर्षाचा अनुभव आहे की ते येतात बरं का पैसे. घरातले संबंध सुधारतात, बायकोशी परत एकदा ते पॅचअप होतं चांगलं, परत चांगले संबंध येतात होतात. दारूने सगळ्यात माझं काय काढून घेतलं तर माझी उमेद काढून घेतलेली होती. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती की मी परत काहीतरी करू शकेन यार, परत उभा राहीन, परत व्यवसाय करेन, परत माझे संबंध जुळले जातील. हे वाटणं बंद झालेलं होतं. माझी उमेद गेलेली होती की मी परत चांगला वागू शकेन, चांगलं काहीतरी करू शकेन. आणि आता काय राहिले ना, म्हणजे 42, 45, 48, 49व्या वर्षाला मी त्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या वर्गामध्ये गेलो आणि ती उमेद गेलेली होती माझी की यार लोक रिटायर्ड होतात, आता आपल्या काय असं पितच जाणार आपण. म्हणजे काय घरचे आपल्याला सांभाळतील नाही सांभाळतील, काय करतील कोणास ठाऊक. पैसे असले की प्यायचं, उतरले की परत भीक मागायची कोणाकडनं तरी उसने पैसे घ्यायचे, उद्या देतो काहीतरी कारणं सांगायची, खोटं बोलायचं. हे असंच होणार आपलं असं वाटत होतं. त्यामुळे ती उमेद गेलेली होती. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या वर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना, मला एक नवी उमेद मिळाली. मला तिथे काय मिळालं तर एक होप मिळाली, जे सांगतात. आणि ती होप कोणाकडनं मिळते, कारण मला माझ्या आईवडिलांनी सांगितलं होतं, बायकोनी सांगितलं होतं, बऱ्याच नातेवाईकांनी सांगितलं होतं दारू पिऊ नको, पण मी त्यांचं ऐकलं नाही. पण ह्या वर्गामध्ये मी ज्या वेळेला अनुभव ऐकत होतो की तिथे जी शेअरिंग होतात तर साधारण पॅटर्न असा असतो की आम्ही कसे होतो, आम्ही काय केले आणि आता कसे आहोत. आणि मी ज्या वेळेला ऐकायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, यार माझ्यापेक्षा बऱ्याच वाईट परिस्थिती, बरेच रॉक बॉटम, मी कंपॅरिझन म्हणून सांगत नाही, तुलना करत नाही, मी पडताळणी म्हणून सांगतो की माझ्यापेक्षा रॉक बॉटम गाठलेले बांधवसुद्धा पुन्हा दारूपासून लांब राहिले. त्यांना अनेक वर्ष झाली, ते कितव्या वर्षी आले ह्या गोष्टीला काही हे नाही. 52व्या वर्षी आलेले सुद्धा बांधव बघितले आणि नंतर ते परत उभे राहिले आणि ट्रिमेंडस त्यांनी प्रगती केली. हे ज्या वेळेला मी तिथे ऐकलं आणि तो प्लॅटफॉर्म सत्य बोलण्याचा होता, म्हणजे त्या बोलण्यामध्ये जी सत्यता आहे ना ती त्या वर्गामध्ये जाणवते. त्या ज्या वाईट्स आहेत, तिथे ज्या वेव्ज आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, त्या जाणवतं. आणि मी बघितलं, काही जणांच्या घरी गेलो आणि त्यांची प्रगती आपोआप काही दिवसांनी एक ओळख होत जाते. मी बघितलं आणि मला ती होप मिळत गेली, यार माझ्यापेक्षा वाईट परिस्थितीत हा बांधव थांबलेला आहे, हा परत उभा राहिलेला आहे, ह्याला जमलं ते मला जमेल. कारण जगामध्ये मला तो बल्बचा शोध लावलेला मला लावायला जमणार नाही, पण कोणाचं तरी अनुकरण नक्की करायला मला जमतं. मी काय सायंटिस्ट नाही एखादा नव्याने शोध लावेल, पण हे 10 जणांना जमले ते मला जमू शकेल, हा एक कॉन्फिडन्स त्या वर्गामध्ये बिल्टअप झाला. तो बिल्टअप झाल्यानंतर काय झालं की मला एक उमेद आली. मग त्या वर्गामध्ये जी शेअरिंग ऐकली ना त्याच्यामधनं मला माझ्या चुका कळायला लागल्या की मी दारुडा का झालो. इथे त्याला जो माझा स्वभाव दोष आहे, म्हणजे त्या वर्गामध्ये मला काय मिळालं असं जर सांगितलं ना तर मी काल एका बांधवाशी खरंच सांगत होतो की त्या वर्गामध्ये मी एक वाक्य ऐकलं, आमचा शिवाभाऊ म्हणून सांगायचा की या वर्गामध्ये आलं की मला एक हायर टेस्ट मिळते आणि त्या वर्गामध्ये मला हायर टेस्ट मिळाली. तर काय ही हायर टेस्ट, याचा ज्या वेळेला मी विचार करतो ना त्यावेळेला माझी इन्व्हेंटरी मला उपयोगी पडते. म्हणजे मी आज जे अनुभव सांगतोय ते मी लिहून काढलेले असतात, बऱ्याचदा काढलेले असतात, बऱ्याचदा बोलतो. मी माझ्या लहानपणापासूनचे अनुभव ज्या वेळेला आठवले ना तर मी पूर्वी गोट्या खेळायचो. गोट्या खूप माझ्या लहानपणी तो खेळ फार पॉप्युलर होता आणि तो जुगारा टाईप खेळला जायचा. त्यांच्यात ते जिंकाजिंकीच असायची, म्हणजे तो जुगारच असायचा. आणि मग मला फुटबॉल आवडायला लागला, थोडा मोठा झाला. मग मी फुटबॉल खेळायला लागलो, मग त्या गोट्या खेळणं बंद झालं. मग मी 11वी 12वीला ज्या वेळेला ज्युनियर कॉलेजला गेलो ना त्यावेळेला कॉलेज बंक करून सिनेमाला जाणारी गँग असायची. मग मी रोज सिनेमाला जायचो. मी वर्षातमध्ये 50-100 सिनेमे बघितले असतील. घरच्यांना सांगायचं नाही, काही नाही. आणि तेवढे पैसे माझ्या घरचे द्यायचे नाहीत. माझ्या वडिलांचा व्यवसाय चांगला होता, पण मी ते खोटं बोलून घ्यायचो. म्हणजे माझा जो स्वभाव दोष आहे ना, एखादी गोष्ट करण्यासाठी खोटं बोलणे, तर ते खोटेपणा माझा तेव्हा व्हायला लागला. मग मी ते सिनेमे बघायला लागलो. सिनेमे बघायला लागल्यानंतर हे बाकीचं फुटबॉल बिटबॉल गेला सगळं निघून. मग त्याच्यानंतर मी जुगार खेळायला लागलो. मग ते मटका, लॉटरी बिटरी असे जुगार खेळायला लागल्यावर तो सिनेमा वगैरे
बंद झालं. आणि मग त्याच्यानंतर व्यवसाय, लग्न आणि मग दारू. मला ही हायर टेस्ट आहे, ही गोष्ट आहे की मला गोट्यांपेक्षा फुटबॉल आवडायला लागल्यावर गोट्या सेकंडरी होतात. त्यावेळेला माझी ती हायर टेस्ट फुटबॉल झाली. सिनेमा बघायला लागल्यावर सिनेमा हायर टेस्ट झाली. त्यामुळे मी हायर टेस्ट ही माझी बदलत जाते. आणि शेवट ह्या दारू ही हायर टेस्ट झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मागं पडल्या. म्हणजे मला या वर्गामध्ये आल्यानंतर कळलं की दारू माझा जो प्रॉब्लेम आहे तो सेकंडरी होण्यासाठी मला दुसरं पुढचं काहीतरी आवडायला लागतं, तर दारू सेकंडरी होईल. आज माझी जी दारू थांबलेली आहे याच्यासाठी कारण एकमेव आहे की दारूपेक्षा मला काहीतरी त्या वर्गात चांगलं भेटलं. कारण मला ती हायर टेस्ट लागते आणि ती दारूपेक्षा भारी मिळाल्यानंतर दारू सेकंडरी झाली आहे माझी. आज दारू माझ्या मनातनं गेली आहे का, इच्छा होते का नाही होत, हे प्रश्नच मागं पडले की दारू चांगली का वाईट. तर दारू चांगली, तिने मला आनंद दिलेला आहे. मी ती पिण्याच्या लायकीचा राहिलेलं नाही आहे, ही गोष्ट खरी. आज ज्याला थोडी वेळ जमते त्यांनी प्यावी, काहीच प्रॉब्लेम नाही. मी कशाला त्याला दोष ठेवू, मला प्यायला जमली नाही ही गोष्ट खरी. तर ही हायर टेस्ट ह्या अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या वर्गामध्ये गेल्यानंतर जी मिळाली, तर ती काय मिळाली मला हायर टेस्ट. तर मी माझ्या वयाच्या 48-49व्या वर्षापर्यंत मी कधीच स्वतःला तपासलेलं नव्हतं की मी कसा आहे. आणि त्या बांधवांच्या शेअरिंगमधनं मला कळायला आलं, हा बोलला ना, हाय बरं का, माझं तसं घडलं होतं. कारण मी हिडन आहे, मी स्वतःला माझे दोष आहेत ना गाडून ठेवलेले आहेत, त्याच्याविषयी कधीच विचार केलेला नाही आहे. आणि एखादा की मी खूपदा दारूसाठी खोटं बोललो आणि मग माझ्या मनामध्ये विचार यायला लागला, मी फक्त दारूसाठी नाही, मी सिनेमा बघण्यासाठी पण मला पैसे पाहिजे होते घरच्यांकडनं, त्यावेळेला खोटं बोललो. असे वही माझी आज संपलेली आहे, 2 रुपये द्या. मी ज्या वेळेला सिनेमा बघायचो त्यावेळेला ₹1.65 बाल्कनीचं तिकीट होतं मॅटिनीचं, मग 2 रुपये होईल. म्हणजे मी खोटं बोललो हे त्याच्यात आणि माझ्यात साम्य आहे. नॉट ओन्ली दारू, म्हणजे दारूसाठीच फक्त खोटं बोललो असं नाही आहे, तर मी बऱ्याचदा खोटं बोललेलो आहे अनेक कारणांसाठी. आणि माझ्या लक्षात आलं की खोटं मी ज्या वेळेला बोलतो का नाही, ते चांगल्या गोष्टींसाठी खोटं नाही बोलत. म्हणजे मी बऱ्याचदा जे खोटं बहुतेक वेळेला जे बोललेलं आहे ना, ते चुकीच्या गोष्टींसाठीच बोललेलं आहे. म्हणजे आज मला ही उकल झाल्यानंतर आज एक गोष्ट आहे की चुकीचं न वागण्याचा मी रोज प्रयत्न करतो ना, त्याच्यामुळं आज माझ्यावरती खोटं बोलायची वेळ आहे. म्हणजे मला जी हायर टेस्ट किंवा दारू सेकंडरी पडल्याची जी कारणं आहेत ती बोलायचा किंवा एक माझी इन्व्हेंटरी सांगायचा एक प्रयत्न करतो. मी बायकोशी भांडलेलो आहे बऱ्याचदा, कारण आहे ना, मी चुकीचा वागलो आहे म्हणून भांडलेलो आहे ना. आज ज्या वेळेला मी बायकोला सांगितलं की मी आज एका संस्थेमध्ये मी शेअर करायला चाललेलो आहे, तर मला काय खोटं बोलायचं कारण नाही. ती म्हणते साला बेवडं आहे, तिथं गेल्यानंतर आज त्यांनी त्याचं कथन केल्यानंतर आहे ना, घरी आल्यानंतर चांगलं वागेल. मला भांडण करायचे, मी चुकीचं वागणं बंद झाल्यानंतर माझ्या बायकोचं भांडण जवळपास शून्यावर आलेलं आहे, जवळपास शून्यावर आले. माझा व्यवसाय जो गेलेला होता का नाही, त्याची कारणं हीच होती. चांगला चाललेला व्यवसाय होता. माझं एक असं 150 फुटाचं ऑफिस आहे, जे माझ्या वडिलांनी घेतलं. माझ्या वडिलांना कोण ओळखत नाही, कोण मलाही ओळखत नाही. मी घेतलं असं सांगितलं तरी तुम्ही हो म्हणणार आहे. पण माझ्या वडिलांनी 79 साली मी शाळेत असताना घेतलेलं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये त्यांचाच व्यवसाय मी करायचो आणि कामगार होते सगळे. मी त्या ऑफिसमध्ये असा बसायचो आणि मी वर्तमानपत्र वाचायचो 9-9:30 वाजता सकाळी. आणि सगळे एक कामगार यायचे. इतकं छान होता ना व्यवसाय की असं त्या वर्तमानपत्र वाचताना असं एखादं पान पडलं ना, तर एक 10 फुटावरनं कामगार येऊन ना उचलून द्यायचा राव मला. हा व्यवसाय मी ह्या परिस्थितीत आणून ठेवला की माझ्या वडिलांची मार्केटमध्ये असलेलं जे क्रेडिट होतं की महिना आम्हाला उधार माल मिळायचा, कोण फोन करायचं नाही, कोण घरी मागायला यायचं नाही, ती लोक मला माल देणं बंद झाले. जे 17, 18 कामगार बसलेले असायचे ते येईनसे झाले ते पैशा. तर हा माझा व्यवसाय हा असा आश्चर्यकारकरित्या या परिस्थितीत जो आणला ना, तो मी आणला. याचं कारण आहे ना, हा माझा स्वभाव दोष आहे की मी तो नीट केला नाही. जे दोष मी इतरांना देत होतो की एक टेंडर भरलं माझ्या मित्रांनी आणि मी, आणि त्याच्यामध्ये आम्ही बुडलो, काही नैसर्गिक आपत्ती आली, त्यापेक्षा गाढवपणा माझा आहे. मी ते टेंडर नीट वाचलं नाही, त्यातले
सगळे लॉज असतील, सगळं मी उरळून गेलो, मोठं काम मिळालं आणि मी खाली सही केली. आय एम रिस्पॉन्सिबल. आपल्या इथे जे सांगितलं जातं ना की आय एम रिस्पॉन्सिबल, तो माझा व्यवसाय ह्या गोष्टींनी नुकसानीत गेला, ह्याला कारण मी आहे. आपत्ती कशाला म्हणतात की पुरामध्ये जर घर वाहून गेलं तर ती आपत्ती आहे, ती नैसर्गिक आपत्ती आहे. माझ्यावर जी आपत्ती आली ती मी ओढवून घेतलेली माझ्या विचारांनी, माझ्या कृतींनी, माझ्या चुकांनी. आणि मी दोष देत होतो सगळ्यांना. आणि मी दारू पित होतो आणि रोज स्वप्न बघायचो की एक दिवस असा येईल की मी या सगळ्यांना दाखवीन, पुन्हा एकदा माझा व्यवसाय उभा राहील. 4 पैसे घरी द्यायला लागलं की घरचे पण विश्वास ठेवतील, चांगलं म्हणतील मला, हे होईल. आणि हे फक्त स्वप्नरंजन द्यायची मला दारू. ती उतरल्यानंतर पुन्हा वर्तमान उभं राहायचं माझ्या डोळ्यासमोर की अरे मी हे काय करून ठेवलेलं आहे आणि हे जे मी फॅन्टसी करतो ना हे घडणार नाही आहे. हे वर्तमान परत माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं. आणि मग मला ते परत ती फॅन्टसी हवी असायची की दारू पिल्यावर ते बरं वाटतं, मग मी ते एकावर एक मजले बांधू शकतो माझ्या विचारांचे आणि मग मला बरं वाटतं. कारण दारूनी कधी मला कृती करूच दिली नाही. चांगलं वागण्याची कृती करून दिली नाही, चांगला व्यवसाय करण्याची कृती करू दिली नाही, नीट बोलण्याची कृती करू दिली नाही, काहीच करू दिलं नाही. आणि मग मला ती फॅन्टसी खूप छान वाटायची आणि परत त्या भावविश्वामध्ये जाण्यासाठी परत दारू प्यायचो, पुन्हा ते भावविश्व. आणि असं वाटायचं दारू पिल्यानंतर फार नाही नुकसान झालेलं बरं का, असं सहजगत्या कुठून तरी जरा मला पैसे यावेत बरं का, आणि माझं हे एकदा थोडंसं कर्ज मिटलं का नाही की मग मी छान वागेल. पण मला कळायचं नाही की कुठून तरी नाही पैसे, त्याच्यासाठी काम करायला लागतं. जे मी करत होतो, मी पैसेही मिळवलेले होते आणि ते घालवलेले होते, पण ती कृती मला करायची इच्छा दारूमुळे होत नव्हती. मी एकटाच बोलते, कोणाला मध्ये बोलायची इच्छा असेल तर त्यांनी बोला नक्की, नाही तर मी पोपट आहे. मी एकदा बोलायला लागलो की मला थांब म्हणायची वेळ येते. खरंच कोणाला जर बोलायची इच्छा असेल तर त्यांनी बोला. तर मी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि त्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या वर्गामध्ये मला माझ्या त्रुटी कळायला लागल्या. त्रुटी अशा कळायला लागल्या की मी कोणचंही काम वेळेवर करत नाही. मी एक कल्ली व्यक्तिमत्व आहे, वेळ पाळणं मला जमत नाही. म्हणजे त्या व्हॉट्सअपवर एक विनोद आला होता की सगळीच कामं उद्यावर ढकलण्याऐवजी काही परवावर ढकला, तर माझी पुढं महिनाभर ढकललेली असेल. शायला कसा राहील ना तो व्यवसाय, कसा राहील? माझी ही त्रुटी आहे. मी जर आज इथे 6:45 वाजता येतो म्हणलं ना तर 5 मिनटं आधी हजर पाहिजे. हे या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या वर्गामध्ये वागताना मी लोकांना पाहिलं. मी मीटिंग कंडक्ट करायचो ना ज्या वेळेला, त्यावेळेला मला एका बांधवांनी सांगितलं की अरे संजय तुझ्याकडे मीटिंग आहे कंडक्ट करायला, तर म्हणले ऑफ द रेकॉर्ड बाहेर मी तुझ्याशी बोलतो, तिथे सल्ला देणार नाही, तू एक 10 मिनटं आधी ह्या वर्गामध्ये येऊन बसत जा. म्हणजे काय होईल, हा वर्ग, हे बाक, तो फळा, ते डेली रिफ्लेक्शन, ह्या सगळ्याशी तुझी एकरूपता होईल. आणि ती एकरूपता झाली की तुला मीटिंग चांगली कंडक्ट करता येईल आणि त्याचा तुला प्लेझर मिळेल जाताना. मीटिंग कंडक्ट करणं आणि तो जाताना प्लेझर घेणं हा वेगळे पार्ट आहे. आणि मग मी विचार करायला लागलो यार की हे बांधव बोलतात. मी त्या दिवशी तसं केलं बरं का, की मग म्हणलं आज येईन. म्हणलं मी आधी पहिल्या प्रार्थनेच्या आधी गेलो, मी मीटिंग कंडक्ट केली. त्याच्यानंतर बरेच मला 1.5 वर्ष आमच्या प्रेरणा समूहाने संधी दिली मीटिंग कंडक्ट करायची, ज्याचा प्लेजर आणि मला उपयोग खूप झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी माझ्या वर्गामध्ये परीक्षेला जात असताना शाळेत सुद्धा 3ऱ्या घंटेनंतर वर्गामध्ये गेलेले. तोपर्यंत बाहेर काहीतरी वाचत बसणार, कोणाशी तरी गप्पा मारणार, कुठलाही 10वी 12वी अप टू ग्रॅज्युएशन मी कधीच वेळेमध्ये वर्गामध्ये गेलेलं नाही आहे. त्यामुळे ती एकरूपता जी साधायला लागते ना ती मला कधीच जमली नाही. की रादर मला हे टूलच कळालं नाही की मी 10 मिनटं आधी जाऊन बसण्यामध्ये माझा काय फायदा आहे. आणि हे टूल मला त्या वर्गामध्ये मिळालं. त्या वर्गामध्ये मिळाल्यानंतर टूल याचा मला माझ्या जीवनामध्ये फायदा व्हायला लागला. मी लग्नाला सुद्धा शेवटच्या अक्षतांना गेलो. बऱ्याचदा मी जेवायलाच गेलेलो आहे, म्हणजे कोणी बोलून दाखवलेलं नाही, पण मला ते बघताना मला लोकांच्या नजरा जाणवल्या आहेत. म्हणजे रादर पिण्याच्या आधी पण की यार हा फक्त जेवायला आला बरं का, की हा एवढा बिझी असतो का, याला लग्नाला यायला वेळ नाही. ही माझी चूक मला त्या वर्गामध्ये कळाली की मी वेळ पाळत नाही.
आणि मग मी वेळ पाळायला सुरुवात केली. वेळ पाळण्याचा फायदा असा झाला की मी एक पॅरामेडिकल टाईपातला व्यवसाय करतो की वेळ पाळायला लागल्यावर 2च्या ऐवजी 3 कॉल व्हायला लागले. नॅचरली माझा इन्कम 1.5 झालाच ना वेळ पाळायला लागल्यावर. अन्यथा मला स्वाम्या भेटला, गोम्या भेटला की मी आपला तिथंच गप्पा मारणार, मग इल्या भेटला, मग पाक्या भेटला, मग त्यांना फोन करणार, सर आज माझं काय पहिल्या कामावरती आहे ना बराच वेळ गेला, त्याच्यामुळे मी ते आजच्या ऐवजी उद्या येतो तुमच्याकडं. आणि नॅचरली काय होतं की आज मला मिळालेले 100 आजचे 100 असतं. मी आजचे 100चं काम उद्या जाऊन त्याच्याकडे केलं, त्यामुळं माझं नुकसान झालं नाही असं नसतं बरं का. म्हणजे हा बारीक थॉट मला त्या वर्गामध्ये मिळाला की आजचं नुकसान आहे, आजचं नुकसान आहे. आज घरी जाताना मी 2 कामं केली, 2च केली. ते एक उद्यावर ढकललं तसं नसतं. उद्याची कामं ही उद्या असतात. अल्कोहोलिक अनोनिमसनी मला वर्तमानामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये जे जगायला शिकवलं ते ह्या पद्धतीने शिकवलं. मी माझी वेळ झाली. 2च्या जागी 3 कॉल व्हायला लागल्यानंतर नॅचरली 1.5 इन्कम झाला ना. मी 10 रुपये घेतो का 20 रुपये घेतो दॅट इज इममटेरियल. म्हणजे वेळ पाळणं हे त्या वर्गामध्ये गेल्यानंतर जे सांगितलं जातं की पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की ती वेळ त्या प्रार्थनेच्या आधी आणि प्रार्थना झाल्यानंतर मी माझा आहे ना फोन मोबाईल मी तिथं स्वतः सूचना करायचो की प्रत्येकाने आपापले फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. ही सूचना करताना ना पहिलं मी करायला लागलो. मी कुठल्याही मिटिंगला जाताना आहे ना मी हा शहाणपणा नाही सांगते माझा, हे असंच वागायचं असतं, ह्याच्यामध्ये भूषण नाही आहे. मी माझा मोबाईल स्विच ऑफ आणि सायलेंट करायला लागलो. हे मला वळण पडलं. कारण गंमत अशी आहे की माझ्यामुळे ना मीटिंग डिस्टर्ब होता कामा नये. दुसऱ्यामुळे होते का नाही याच्याशी मला घेणं देणं नाही. मी डिस्टर्ब होत नाही बरं का. फोन 10 वाजले ना तरी मी नाही डिस्टर्ब होत, कारण मी माझा सायलेंट केलेला हे नक्की. म्हणजे कसं वागावं याच्या बारीक तपशील त्या वर्गामध्ये मला मिळाला. अन्यथा मी सुरुवातीला काय झालं की मी मीटिंग कंडक्ट करत नव्हतो ना त्यावेळेला मला 4 फोन यायचे. मी आपलं हॅलो हॅलो करत बाहेर जायचो, हॅलो हॅलो करत बाहेर जायचो. मला आमच्या एका मित्राने विचारलं बाहेर गेल्यानंतर, मोदींचा येतो का रे फोन तुला? मी म्हणलं नाही. मग म्हणले नसतं एवढं भारी. तुझं जीव वाचवण्याच्या पलीकडे, इथं चांगलं ऐकण्याच्या पलीकडे तो फोन महत्त्वाचा नाही. काय होईल ते काम मिळणार नाही. मी त्या वर्गामध्ये जे जातो ना ते माझं जीवन सुधारण्यासाठी जातो आणि माझं जीवन चांगलं व्हावं ही माझी हायर टेस्ट आहे ना. माझं जीवन चांगलं व्हावं त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांना मी फुली मारली पाहिजे. ह्या गोष्टी तिथे गेल्यानंतर घडल्या. मी वेळेत पैसे द्यायला लागलो. अन्यथा काय झालं, मी त्या सावकारांचे 3-4 सावकारांचे पैसे द्यायचं असायचं. मग ते म्हणलं एकाकडनंच घ्यावेत आणि सगळ्यांचे द्यावेत. म्हणजे एकाचाच फोन येईल बाबा. 15 तारखेला एकच फोन येईल, नाहीतर सारखा कोणाचा तरी फोन येतोय. ते म्हणून एकाकडनं घेऊन सगळ्यांचे मिटवून टाकले. मग त्याचा फोन यायचा. मग असं वाटायला लागलं चायला, म्हणलं याचा फोन येतो, ह्याचा हात जड आहे बरं का. 1.5 वर्ष झाले याचं व्याज जाईना वेळेमध्ये, मुद्दल कधी जायचं. या सावकाराचा हात जड आहे, सावकार बदलू म्हणून दुसऱ्या सावकाराकडनं घेऊन घ्यायचे पाहिजे. अहो त्याचे कसे जातील पैसे? मी जर दारू पितोय, व्यवसाय करत नाही, मी विचित्र वागतोय. मग नंतर म्हणायचं की तो सावकार मिळाला ना तर आपण सुटू तिच्या आईला, कारण आपण काही त्याला चेक दिलेला नाही, चांगल्या ओळखीचा आहे, विश्वासावर पैसे दिलेले आहेत, पण हा मिळाला ना तर सुटू. म्हणजे ही जी स्पिरिच्युअल बँक्रप्सी आहे, मी माझं आयुष्य मिझरेबल करून घेतलेलं आहे. मी माझ्या हाताने माती दिलेलं आहे. त्यांनी कर्ज दिलं राव, खरं त्याचे उपकार आहेत. भले तो 5% घेतो का 10% घेतो, माझी त्यांनी वेळ भागवली होती खरं सांगायला गेलं तर. ते त्याचे उपकार आहेत. तो जास्त व्याज घेतोय का काय तो दॅट इज इममटेरियल. पण माझ्या गळ्याशी आलेलं आहे ना त्यांनी निस्तरलं आहे सावकारांनी, आणि ते मारावेत अशी मी इच्छा करतो. ही माझी स्पिरिच्युअल बँक्रप्सी आहे. देणं मी आहे, वाटोळं मी केलेलं आहे, माझं केलेलं आहे, आणि मरणाची इच्छा दुसऱ्याची करतो. ह्या स्पिरिच्युअल बँक्रप्सीची उकल आहे ना त्या वर्गामध्ये गेल्यानंतर झाली. मी म्हणायचं हे बायको ना भांगारे, ही कोणाचा तरी हात धरून पळून गेली ना मी सुटली, यार ती चांगली वागते राव माझ्याशी, भांगार मीच आहे. ही स्पिरिच्युअल बँक्रप्सी आहे. ह्या गोष्टीची उकल त्या वर्गामध्ये झाल्यानंतर ही स्पिरिच्युअल बँक्रप्सी ना बंद झाली. मी नाही मरणाची इच्छा करत दुसऱ्याची. या आईला ज्याचा तो मरेल ना, मी कशाला इच्छा करू.
मी जर नीट वागलो ना, गेल्या 7.5 वर्षामध्ये एक गोष्ट सांगतो की एक 7.5 वर्ष थांबलो. मला थांबायला पहिले 3 महिन्यानंतर मी 3 दिवस दारू पिलो. असं नाही की काय पहिल्या दिवशी मी दारूपासून लांब राहिलो. त्याच्यानंतर 1-2 महिने गेल्यानंतर सुद्धा मी 3 दिवस दारू पिलो. 1 मेला थांबलो. मला या मागच्या 1 मेला 7 वर्ष झाली. मी आता 7.5 वर्षापेक्षा जास्ती काळ झाला. गंमत अशी असते की तो पहिले 5 महिने मला कार्यक्रमच कळला नव्हता. ही गोष्ट आहे. म्हणजे मी त्या 5 महिनेमध्ये सुद्धा 2दा दारू पिलो. त्याला स्लीप म्हणणार नाही, मी जाऊन पिलेलो. तर हां, म्हणजे आपण जो पॉवरफुल आणि जो डिसीज आपल्या इथं सांगितला जातो त्याच्यामधला आत न थांबणारा आजार आहे ना, त्याच्या ह्या वर्गामध्ये जाऊन ज्या वेळेला मी नीट ऐकायला लागतो ना, त्यावेळेला हे कळायला लागतं की बाबा की हे काय आहे, की सुद्धा 3 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर सुद्धा का घडलं असं. की जे मोहनराव सांगतात तसं की दारू सोडणं हा माझा प्रॉब्लेम नव्हता, राहत नव्हती थांबलेली. मग त्याच्यासाठीच्या ह्या गोष्टी आहेत. मग मी चांगला व्यवसाय करायला लागलो. मला 7.5 वर्षामध्ये मी टचवूड सांगतो की मला कोणाकडं पैसे मागायची वेळ आली नाही बरं का. खरंच नाही. व्याजाने पैसे मागायची वेळ आली नाही किंवा कोणाकडे पैसे मागायची वेळ आली नाही. मी माझ्या वडिलांकडनं 2दा-3दा पैसे घेतले, पण मी त्यावेळेला माझं ATM नव्हतं. त्यावेळेला मी त्यांना म्हणलं की मला एक 10,000 रुपये द्या, उद्या सकाळी बँक उघडली ना की मी तुम्हाला आणून देतो म्हणलं पैसे. म्हणजे त्यावेळेला मी पैसे घेतले, कारण 10,000 घेताना माझ्या अकाउंटला त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसे शिल्लक होते. त्यामुळं ह्या मार्गावर राहिल्यानंतर उसने पैसे मागायची वेळ आली नाही. कारण नीड्स आणि वॉन्ट्स जे बोललं जातं त्या वर्गामध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसच्या, ते मी करायला लागलो की माझ्या नीड्स काय आहेत आणि वॉन्ट्स काय आहेत. एक सुंदर मेसेज आला होता नीड्स आणि वॉन्ट्सचा, की त्या कोणीतरी जो बोलणारा होता ना, तो म्हणत होता की नीड्स आणि वॉन्ट्समध्ये म्हणला आय नीड लव. ही नीड आहे म्हणला, बट फ्रॉम हुम इज ए वॉन्ट्स म्हणला. की मला त्या याच्याकडनंच प्रेम पाहिजे, त्याच्याकडनंच पाहिजे आणि तिच्याकडनंच पाहिजे. दॅट इज वॉन्ट्स. मला भूक लागली, आय एम हंग्री, आय नीड फूड. मला जेवणाची गरज आहे, पण ते कोणचं, विच टाईप. मला वैशाली हॉटेलमधलेच जेवण पाहिजे म्हणलं तर ती नीड्स झाली ना. मला 20 रुपयाच्या उपीटमध्ये पण माझं पोट भरतं. त्यामुळं नीड्स आणि वॉन्ट्सचा चांगला मेसेज होता. मी त्याच्यावरती काम करायला लागलो की खरंच माझ्या गरजा काय आहेत, नीड्स आणि वॉन्ट्स ह्याचा विचार करायला लागल्यानंतर माझे पैसे वाचायला लागले. खरं सांगायला गेलं तर म्हणजे तो आमचा एक सुशील भाई म्हणून होता, तो म्हणायचा यार संजय 2 रुपया बचाया ना तो 2 रुपया कमाया. हे वाक्य तो मला म्हणायचा, पण मला ते कळायचं नाही. मला ह्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या वर्गामध्ये आल्यानंतर कळलं की माझ्या भागामधनं आम्ही 2 जण होतो जाणारे मीटिंगला. एक दिवस एकाची गाडी आणि एक दिवस एकाची गाडी ना. म्हणजे याच्यामध्ये काय, मला माझी गाडी दाखवायला जात नाही तिथे, मी कोणालाही जात नाही. मर्सिडीजमधनं लग्नाला आलेला माणूस आहे ना, त्या अक्षतांच्यापर्यंत मर्सिडीज नाही आणत, लांब अर्ध्या किलोमीटरवर लावायला लागतं. त्यामुळं मी गाडीतनं आलो का कसं आलं काय, माझी गाडी चालवत आलो. आम्ही बांधव आहेत ना, 2 एकमेकांच्या गाडीवरनं जायला लागल्यानंतर आहे ना, नॅचरली पैसे वाचतातच ना. म्हणजे याच्यामध्ये काय मी कंजूस आहे असं नाही आहे ना. हे साधं आणि सहज सोपं गणित आहे. मी माझ्या कपडे ना स्वतः इस्त्री करायला लागलो बरं का घरी. कारण सुरुवातीला आहे ना माझा व्यवसाय नव्हता फार. माझ्या वडिलांनी ठेवला होता सांभाळून तो एक 2-4 कामगार हाताशी धरून 80-82व्या वर्षी व सुद्धा माझे वडील काम करत होते. आज 91 वर्षाचे आहेत वडील. की हे साला बेणं कधीतरी सुधरेल यार, आणि जर ते सुधारलं ना तर त्याला ABCD पासून नको स्टार्ट करायला. तर जो चांगला व्यवसाय आहे ना तो निदान ABCD नाही जाय EFG पर्यंत जो आलेला आहे ना व्यवसाय मी आणलेला खाली, तो किमान तिथपर्यंत तरी राहू दे. त्यांनी सांभाळला होता व्यवसाय आणि तो केला मी चांगला एक पद्धतीने नेला पुढे. म्हणजे तर हे करताना मला नीड्स आणि वॉन्ट्स माझ्या कामावरती चांगला फोकस व्हायला लागला. कारण त्या मीटिंगमध्ये ना एक वाक्य ऐकलं, ज्या वाक्यांनी माझ्यावरती एक बदल झाला ती सांगायचा मी एक प्रयत्न करतो. की ते वाक्य असं होतं की मी शरीराने जिथे असतो ना तिथे मनाने नसतो, आणि मनाने जिथे असतो तिथे शरीराने नसतो. की हे वाक्य माझ्यावर खूप परिणाम करून गेलं. की मी कामावर असताना आहे ना, माझ्या आईचं आणि बायकोचं भांडण चालू असेल का, मग माझी मुलगी मध्ये पडली का, वडिलांची तिची भांडणं झाली का, कामावर असताना हे विचार. त्या मित्र आपले काय करत असतील, मग आज त्या इकडं जायचं ठरलेलं आहे ते काय.
म्हणजे मी जिथे शरीराने असतो तिथे मनाने नसतो आणि जिथे मनाने असतो शरीराने तिथे नसतोच. ह्या वाक्याचा माझ्यावर एक पॉझिटिव्ह परिणाम असा झाला की मी जिथे जातो ना माझा फोकस तिथेच असतो. मी इथे आलेलो आहे, इथे बसलेलो आहे, 7:45ची वेळ आहे, हे थांबायची, याचं भान मी ठेवतो. जिथे शरीराने तिथे मनाने असायचा प्रयत्न करायची प्रॅक्टिस चालू झाली. या गोष्टीचा फायदा असा झाला की मी जिथे काम करतो, माझा व्यवसाय 2 प्रकारचे व्यवसाय आहेत, तिथं माझा अटेंडन्स इतका राहायला लागला आणि त्या कामामधली इन्व्हॉल्वमेंट माझी वाढली की जी पूर्वी नव्हती. मला माहिती असायचं, मी गाळात गेलो, माझ्या चुकीने गेलो, अन्यथा प्रत्येक कामात मला पैसे मिळालेत बरं का. आणि माझा एक हिशोब असा असायचा, मी काम केले आणि जेवढे पैसे लावलेत त्याच्यापेक्षा जास्ती मिळाले, प्रॉफिट झाला. इथे बारकावा येतो ह्या एच्या वर्गामधला की मी कॅरम पण खेळायचो. मी मगाशी बोललो तसं की कॅरम खेळायचं, मला पैसे मिळालेत म्हणल्यावरती मी यशस्वी आहे. यशस्वी गोष्टींमध्येही इन्व्हेंटरी ज्या वेळेला घ्यायला लागलो ना तेव्हा कळायला लागलं की 8 दिवसाचं काम आहे ना 7 दिवसात होऊ शकलं असतं बरं का. आणि त्याचं मला एकच आहे ना, कॅरम खेळायचो मी, जिंकलो म्हणल्यावर माझी चूक काहीच झालेली नाही. कामामध्ये मला प्रॉफिट झाला म्हणजे काहीच चुकलेलं नाही ना, काही इन्व्हेंटरी घ्यायची गरजच नाही ना. जिथं नुकसान होईल तिथंही घेतला पाहिजे ना शोध, पैसे कुठं गेले म्हणून, का बुडलो म्हणून. पण असं नाही आहे. या वर्गामधल्या इन्व्हेंटरीचा दुसरा अर्थ असा आहे की मी जिंकलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा इन्व्हेंटरी घ्यायला लागलो. मी 7 दिवसाचं काम 6 दिवसामध्ये कसं होईल. 20,000 रुपये ह्या कामाला खर्च आला, जर बारकाईने लक्षात दिलं असतं आणि वेस्टेज जे आहे ते जर मी कमी करू शकलो तर 18मध्ये सुद्धा खर्च, 18मध्ये क्वालिटी चांगली देऊन पण 18मध्ये हे काम होऊ शकलं असतं. ह्या गोष्टीची इन्व्हेंटरी व्हायला लागली. त्या इन्व्हेंटरी शब्द हा फक्त याच्या वर्गातच ऐकला बरं का, बाहेर कुठे इन्व्हेंटरी हा शब्द ऐकला नाही. की इतिहास तपास, नाही तर मी म्हणजे बाकीच्यांचा इतिहास आणि भूगोल तपासत होतो, माझा कधी तपास. ही इन्व्हेंटरी आहे. मी जिंकलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा इन्व्हेंटरी असते. की कॅरम खेळताना कोण खेळलं आहे का नाही मला माहिती नाही, हल्ली 8 बोर्डाची कॅरमची गेम असते आणि 8 बोर्डामध्ये ज्याचे जास्ती होतात ना तो जिंकला असं होतं. इन्व्हेंटरी घेताना लक्षात येतं की 7 बोर्डात सुद्धा मी जिंकू शकलो असतो बरं का. आणि ह्याला एक कनेक्टिंग टूल जे होतं ना ते असं होतं की कालची चूक आज करायची नाही, कालची चूक आज करायची नाही. मग ते कॅरम खेळताना असो, व्यवसाय करताना असो. मी त्या कामगाराला 2 शिव्या दिल्या काल आणि त्यामुळे तो 5च्या ऐवजी 4 वाजता निघून गेलाय. मग कालची चूक आज करायची नाही. काय रे बाब्या, काय रे आज काय कसं काय, मला माझं काम करून घ्यायचं. आज तो 5:30 वाजेपर्यंत पण थांबू शकतो. तर मग कालची चूक आज करायची नाही हा त्या इन्व्हेंटरीमध्ये येणारा किंवा मी जिंकलेल्या गोष्टीमध्ये येणारा सुद्धा हा एक भाग येतो. जी एक शेवटचे 2 मिनटं बोलतो आणि थांबतो. एक 10वी पायरी सांगितली जाते, इथे पायऱ्या जे वाचले जातात त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीची की डेली इन्व्हेंटरी आहे. मी आज रात्री झोपताना आहे ना पूर्वी मी विचार असा करायचो, रात्री झोपताना यार ते कॉलेजमधली मैत्रीण, आज लग्न झाल्यानंतर सुद्धा ती दिसली होती यार, बरेच दिवसांनी तिला बघितलं आणि त्यावेळेला जे रोमांच उभे राहायचे ते आज पण उभे राहिले बरं का अंगावर. आज पैसे मिळाले आज चांगले, आज माझा मित्र भेटला, आज मला फुकट दारू पाजली. माझा सगळ्यात आनंदाचा दिवस तो असायचा. दारुडा झाल्यानंतर माझ्या खिशात असताना सुद्धा एखाद्याने फुकट पाजली तर तो माझा सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा की यार आजचे आपले पैसे तसेच राहिले, उद्याच्याला कामी येणार. मी रात्री झोपताना ना ह्या गोष्टींचा विचार करायचो की आज आनंददायी काय घडलं, हाच फक्त विचार असायचा. आज तो विचार करतो बरं का, नक्कीच मी आनंदासाठी जगतो, आनंदाने जगतो. पण आज माझ्या चुका काय झाल्या, ही जी 10वी पायरी आहे डेली इन्व्हेंटरीची, ती रोज घेतो की आज कामावर काय घडलं, मी आज खरंच नीट वागलो का बाबा. आज मी माझं परीक्षण करतो आणि ते परखड करतो. पूर्वी मी माझं वरवरचं परीक्षण चांगल्या गोष्टींचं करायचो, ते आज परखड परीक्षण करायचा प्रयत्न करतो. त्यामुळं जर मला कालची चूक आज करायची नसेल ना तर मला आजची चूक रात्री तपासायला लागते आणि मी ती तपासतो. म्हणजे एच्या वर्गामध्ये गेल्यानंतर मला जे फायदे झाले ते सांगायचा प्रयत्न केला मी की माझं जीवन आज एक चांगलं झालेलं आहे. आज 7.5 वर्षानंतर सुद्धा मला मीटिंग करायचा कंटाळा येत नाही.
मी आनंदाने मिटिंगला जातो, उड्या मारत मिटिंगला जातो, कारण मला माहिती आहे आज तिथे गेल्यानंतर ना मला चांगलं काहीतरी मिळणार आहे. ते चांगलं काय आहे तर मला आज माझी एखादी चूक नक्की कळणार आहे. आज एखादी चूक नक्की कळणार आहे, माझ्या वर्तनातली चूक आहे, वागण्यातली जी काय असेल ती, आणि मला सुधारण्यासाठीचं एक टूल तरी किमान नक्की मिळणार आहे ते 8-9 शेअरिंगमध्ये. आणि त्यामुळं माझा आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि उद्याचा मी हा कालच्या मीपेक्षा नक्की चांगला असणार आहे, ह्याची मला एक खात्री असते मीटिंगला जाताना. त्यामुळं मी आनंदाने मीटिंग करतो. मी एकटाच बोललो, तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं, मला संधी दिली. धन्यवाद.